आणि इथले प्रश्न कसे असतात, जर का तुम्ही या पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास करशाल तर तुम्हाला विद्युत साहित्यावर जाणार आहे का? काही जण एकदम चिल्लर. जेव्हा तुम्ही एकदम बसशाल विद्युत साहित्याचे पेपर देशाल ना, तुम्ही फक्त 50 क्वेश्चन पैकी तुम्ही डायरेक्ट ना 40 ते 50 क्वेश्चन असे फक्त 15 ते 20 मिनिटात सॉल्व्ह करशाल डायरेक्ट. जेव्हा तुम्ही या लेवलला म्हणजे DRC, NPCR, ISMO जेव्हा तुम्ही एक्झाम देशाल, तर सेंट्रल गव्हर्नमेंट जेव्हा तुम्ही एक्झाम देशाल, तर त्या कंडिशनला तुम्ही स्टेटचे जे एक्झाम देशाल ना, तेव्हा तुम्हाला काही वाटणार एकदम चिल्लर वाटेल. मित्रांनो, हा पण लक्षात असू द्या, मी स्वतः पण सगळे फील केलेलं आहे. सेंट्रलची एवढे एक्झाम दिलेले आहेत, तर जेव्हा आपण स्टेटचे एक्झाम दिले तेव्हा एकदम काही वाटायचं नाही. आपला विद्युत साहित्याचा पेपर होता, 50 क्वेश्चन फक्त मी 15 ते 20 मिनिटात उडवले होते. म्हणजे 50 पैकी फक्त 45 क्वेश्चन अटेंड केले होते, त्याच्यापैकी माझा फक्त एक क्वेश्चन चुकला होता. तर त्यांना हा पॉईंट असतो, तर तो अनुभव कुठून आला, एक्सपिरियन्स कुठून आला, तर नंबर ऑफ एक्झाम दिले सेंट्रल गव्हर्नमेंटचे. तर मित्रांनो, हा पॉईंट लक्षात असू द्या. पोस्ट बघून सर फॉर्म अप्लाय करायचा का नाही करायचा निर्णय घ्यायचा नाही. आली भरती किती का पद राहणार, आपलं काम काय आहे, फक्त अभ्यास करायचे. एक जागा जरी असेल, आपण अभ्यास कशासाठी करतोय, एक जागासाठी करतोय, तर त्या पदामध्ये त्या भरती एक जागा जरी असेल, कॅटेगरीची असेल, तुम्ही जी कॅस्ट असेल ती, तर ते तुम्ही फॉर्म अप्लाय करायचंय. कारण की कंडिशन बेकार आहे मित्रांनो, तुम्हाला अनुभव घ्यावाच लागेल एक्झामच्या, नंबर ऑफ एक्झामचा. हा